नमस्कार दर्शकों, न्यूज मराठी 24 मध्ये आपले स्वागत आहे। येत्या 21 जानेवारी रोजी शेतकरी संघासाठी मतदान होत आहे। माझ्यासोबत आहेत शेतकरी संघाचे सभासद। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची भूमिका काय असणार आहे। नमस्कार सर, न्यूज मराठी 24 मध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार। आपलं नाव काय सर? पाटील केआर सर, माकवे तालुका गाजर। आता शेतकरी संघाचे तुम्ही किती वर्ष झाले सभासद आहे? गेली 10 वर्ष मी या शेतकरी संघाचा एक सभासद आहे। 10 वर्ष झाले सभासद आहे। हो। आता शेतकरी संघाची निवडणूक आहे, 21 तारखेला मतदान आहे, काय सांगाल? खरं तर शेतकरी संघ हा कोल्हापूर जिल्ह्याची अस्मिता म्हणून पाहिला जातो, कारण आशिया खंडातील एक नावाजलेला शेतकरी संघ सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत असणारा असा हा शेतकरी संघ आहे, ज्याला एक उत्तम प्रकारचं नेतृत्व लाभण्याच्या दृष्टिकोनातून अनेकांनी या संघावर आपलं नेतृत्व कौशल्य दाखवलं आणि जिल्ह्याचं नेतृत्व त्यांनी पुढे राज्याचं नेतृत्व देखील या शेतकरी संघाच्या माध्यमातून केलं। आणि म्हणून हा शेतकरी संघ टिकला पाहिजे, वाचला पाहिजे आणि पुन्हा एकदा आशिया खंडामध्ये या शेतकरी संघानं या ठिकाणी उज्ज्वल अशा पद्धतीचं आर्थिक स्थिती भक्कम करून या ठिकाणी गतवैभव प्राप्त करून दिलं पाहिजे, अशी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य सभासदाची भूमिका आहे। या संघाची निवडणूक बिनविरोध होईल अशा चर्चा जिल्हाभर रंगल्या होत्या, अशातच ही निवडणूक लागली आहे, काय सांगाल? खरं तर संघाची निवडणूक बिनविरोध व्हावी असे नामदार मुश्रीफ साहेब असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, बंटी साहेब असतील, PN पाटील साहेब असतील, किंबहुना या जिल्ह्यातील सर्व नेतृत्व ज्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व आपापल्या तालुक्यात दाखवून दिलेलं आहे, अशा सर्वांची भूमिका होती की शेतकरी संघ सध्या अडचणीत आहे आणि अशा शेतकरी संघावर अशा पद्धतीचा निवडणुकीचा खर्च लादायला नको पाहिजे होता, कारण या शेतकरी संघाला सर्वांनी या ठिकाणी उभं करण्याची गरज आहे। पुणे एका नेतृत्वानं पुढे येऊन ही संघाची या ठिकाणी गतवैभवाची वाटचाल त्या ठिकाणी होऊ शकणार नाही। म्हणून मध्यंतरीच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला अमृत महोत्सव त्या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला, त्यावेळेला संघाची आर्थिक स्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पुढे आलेली होती। खरं तर ते युवराज बापूंचं यश होतं आणि म्हणूनच अशा नेतृत्वाच्या माध्यमातून पुन्हा एकदा संघ अशा चांगल्या लोकांच्या पुढे जावा ही आम्हा प्रामाणिक सभासद या ठिकाणी सभासदांची प्रामाणिक भावना आहे। पण काही विघ्नसंतोषी लोक असतात की जिल्ह्यात अशा पद्धतीचं त्या ठिकाणी काम होऊ द्यायचं नाही, त्याच लोकांनी ही निवडणूक लादलेली आहे। पण माझं एक स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे की जिल्ह्यातील तमाम सभासद बंधू या ठिकाणी अशा गोष्टीला थारा देणार नाहीत आणि पुन्हा एकदा राजश्री शाहू विकास आघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करतील आणि पुन्हा एकदा हा शेतकरी संघ या ठिकाणी गतवैभवाच्या शिखरावर पोहोचेल असा मला एक या ठिकाणी विश्वास वाटतो। तर आपण या ठिकाणी पाहिलं की काही झालं तरी आमचं मत हे राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीलाच म्हणजेच विमानालाच असणार आहे, अशा प्रकारची भूमिका येथील सभासदांनी घेतली आहे। न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामॅन प्रेम चौगलेसह असित बनगे, कोल्हापूर।